एक घनदाट जंगल होते. ते जंगल सर्व संपन्न होते. या जंगलाच्या मध्यभागी निळ्या पाण्याचे सुंदर असे मोठे सरोवर होते आणि या सरोवरात बेडूक दादांचा परिवार राहत होता. लहान मोठे भरपूर बेडूक होते. सगळे एकत्रित आणि आनंदित राहायचे. सरोवराच्या तळाशी जाऊन अन्न खायचे, इकडून तिकडून उड्या मारायचे, खूप खेळायचे, सरोवरात गंमत मजा करायचे. त्यात एक वयस्कर बेडूक दादा होते. ते खूप बुद्धिमान, हुशार आणि समजदार होते, म्हणून त्यांचे नाव होते बुद्धी बेडूक दादा. दुसरे एक मध्यम वयाचे बेडूक दादा होते. त्यांचे नाव होते चंचल. हे चंचल स्वभावाप्रमाणेच होते. कुठलाही निर्णय पटकन घ्यायचे, डोळे झाकून विश्वास ठेवायचे दुसऱ्यावर, खूप उतावीळ होते. या जंगलात एक खोटी लांडगीनताई राहत होत्या. खोटी लांडगीनताई काय करायच्या, गोड बोलून दुसऱ्या प्राण्यांना जाळ्यात ओढायच्या आणि त्यांची शिकार करून खायच्या. पण आता त्या वयस्कर झाल्या होत्या. पहिल्यासारखी शिकार करणे त्यांना जमत नव्हते, डोळ्याने दिसत नव्हते, अशक्त खूप झाल्या होत्या. त्यामुळे मिळेल ते खाऊन त्या राहायच्या. एकदा त्यांना भूक लागली म्हणून त्या जंगलातनं फिरत फिरत सरोवराच्या काठावर आल्या. त्यांनी पाहिलं, अरे सरोवरात किती बेडूक आहेत. काही बेडूक तर ग्रुप करून बसले होते. हे पाहिल्यावर खोटी लांडगीनताईच्या तोंडाला पाणी सुटले. त्या काय म्हणाल्या, अरे ह्यातले थोडेफार बेडूक आपल्याला खायला मिळाले तर आपल्याला शिकार करण्याची काहीच गरज नाही. आपण आता सरोवराच्या काठावरच राहायचं. जवळच एक मोठं झाड होतं. झाडाच्या खाली ढोली होती. त्या ढोलीत राहायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्या सरोवराच्या काठावर शांत चित्तानं बसल्या. तेवढ्या तिथे बुद्धी बेडूक दादा आले आणि ते काय म्हणाले, अगं खोटी ताई, असा निराश चेहरा करून का बसली आहेस. तेव्हा खोटी लांडगीनताई म्हणाल्या, काय सांगू तुला बुद्धी बेडूक दादा, अरे मी आता म्हातारी झाली आहे. मी खूप अशक्त झाली आहे, डोळ्याने दिसत नाही, शिकार करणे जमत नाही. मी आता ठरवले आहे दुसऱ्याची सेवा करायची, चांगल्या उपदेशाच्या गोष्टी दुसऱ्यांना सांगायच्या आणि शांत जीवन जगायचं, असं मी ठरवलं आहे. तेवढ्या चंचल बेडूक दादा तिथे आले. इतर बेडकेही आलीत. मग चंचल काय म्हणाला, अगं खोटी ताई, सांग ना आम्हाला ज्ञानाच्या, उपदेशाच्या चांगल्या गोष्टी सांग. ठीक आहे. मग खोटी लांडगीनताई त्यांना रोज उपदेशाच्या गोष्टी सांगू लागली. सेवा कशी करावी, धर्माने कसे वागावं, हे सगळं सांगायची. आणि सगळ्या बेडूक दादांना या गोष्टी तिच्या खूप आवडायच्या. ते खुश होऊन सगळे ऐकायचे. एकदा काय झालं, खोटी लांडगीनताई एकट्याच बसल्या होत्या. तेवढ्या चंचल आला. चंचल काय म्हणाला, अगं खोटी ताई, सांग ना आज गोष्ट. मग खोटी ताई इतर बेडूकही आले. मग त्यांना शिकार आपण कशी पकडायची, शिकाऱ्यापासून सावध कसे राहायचे, जंगलात संकट आले तर कसे वागायचे, खरा मित्र कसा ओळखायचा, या उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. सगळ्यांना त्या आवडल्या. परत एके दिवशी अशाच ते शांत बसले असताना चंचल तिथे आला. चंचल म्हणाला, खोटी ताई सांग ना आज गोष्ट. तेव्हा खोटी लांडगीनताई म्हणाल्या, चंचल मी गोष्ट सांगते, पण त्या अगोदर माझं एक काम करणार का. माझ्याकडे एक गुप्त गोष्ट आहे, ती कोणालाही माहिती नाही माझ्याशिवाय. ती तुला मी सांगेन, पण माझं काम केलं पाहिजे. तेव्हा चंचल म्हणाला, अगं खोटी ताई सांग ना, काय काम करायचं आहे, मी पटकन करतो. अरे काही नाही, मला तुझ्या पाठीवर घेऊन सरोवराच्या पलीकडच्या काठावर नेऊन ठेवायचं. ठीक आहे. मग चंचलच्या पाठीवर खोटी लांडगीनताई बसली आणि पलीकडे गेल्यावर चंचलने ठरवले लांडगीनताईंना काठावर सोडायचे आणि पटकन पाण्यात यायचे. पण काठावर सोडलं तेवढ्या खोटी लांडगीनताईने चंचलला तोंडात पकडले
तेवढ्या बुद्धी बेडूक दादा आणि इतर बरेच बेडूक दादा तिथे आले आणि चंचलला पकडलेले पाहून बुद्धी बेडूक दादा काय म्हणाले, अगं खोटी ताई, तू सेवा करण्याच्या धर्माच्या गोष्टी करतेस आणि चंचलला पकडलंस, हा कोणता धर्म तुझा? मग खोटीने बुद्धी बेडूक दादांच्या वर बोलण्यासाठी तोंड उघडले. तेवढ्या चंचल त्यांच्या तोंडातून पडला आणि पटकन तो बुद्धी बेडूक दादांच्या जवळ जाऊन उभा राहिला. मग सगळ्या बेडकांना आणि बुद्धी बेडूक दादा सगळ्यांना खोटी लांडगीन त्याचा राग आला. मग त्यांनी काय केलं, जंगलात सरोवराच्या काठावर झाडाखाली जी फळे पडली होती ती फळे घेतली, सगळ्या बेडकांनी खोटी लांडगीन ताईला फेकून मारली. ती फळे खोटी लांडगीन ताईच्या अंगाला लागली. मग त्या न थांबता तिथनं वेगात पळत निघून गेल्या. परत मागेही त्यांनी वळून पाहिलं नाही. मग बुद्धी बेडूक दादा म्हणाले, पाहिलं का बाळानो, अरे चटकन कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नसतो. कोणीही आलं तर विचार करून मग विश्वास ठेवायचा, नाहीतर आपण संकटात पडतो. असे म्हणून सगळे बेडूक दादा म्हणाले, होय बुद्धी बेडूक दादा, आजपासून आम्ही तुमचे ऐकतो. मग सगळे बेडूक दादा पाण्यात गेले. त्यावेळेपासून सगळे बेडूक दादा सरोवराच्या काठावर कोणतेही परके प्राणी पक्षी आले तर डोळे उघडून त्यांच्याकडे पाहायचे, विचार करायचे, मग त्यांच्यावर विश्वास ठेवायचे. म्हणून डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नये. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.